आज आपण आपल्या शाळेतील पदवीधर शिक्षिका प्राथमिक शिक्षक श्रीमती शीला हिम्मतराव सोनवणे, त्याचप्रमाणे निळकंठ पंडित कोर यांना जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा निरोपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. प्रथमतः मी त्या दोन्ही मुख्याध्यापकांचं आमच्या नव्या रात्री शाळेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. खरं तर निरोप देणे आणि निरोप घेणे हा नुसता शिष्टाचार नाही, तर एक ती आपली संस्कृती आहे. आलेला पाहुणा जेव्हा आपल्याकडे येतो आणि तो परत जायला निघतो तेव्हा त्याला आपण निरोप देतो. असा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. खरं तर सेवेच्या उत्तरार्धामध्ये अशा प्रकारची पदोन्नती मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे असं मी म्हणेन. कारण अनेक अशी लोक असतात की ज्या पदावर सुरुवात करतात त्याच पदावर रिटायर होतात. म्हणजे आपल्या शाळेत सुद्धा अनेक शिक्षक किंवा आपल्या बरोबरच्या शाळेत शिक्षक की ते खरोखर ते दोघं जण भाग्यवान आहेत आणि आम्ही स्वतःला भाग्यवान असं समजतो की तुमचा सहवास आम्हाला एवढ्या दिवस लाभला आणि त्यामुळे सुद्धा एक आनंदाचीच गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. असा पण एक दिवस येईल की तुम्हाला 7वीच्या पहिले निरोप द्यावा लागेल. खरं सांगू तर 7वी व 6वी या वर्गात येण्याचे कारण फक्त तुम्ही होता, पण आता तुम्ही चालला गेला तर आम्ही काय करू? तुमचं ते शिकवताना प्रेमळ शब्द वागणुकीत तर जसे तुम्ही आमच्या आईच होत्या. आता कोणी येईल की इथे दुसरे शिक्षक शिकवायला हे पण माहित नव्हतं. सकाळी 10 ऑगस्ट 2024 शनिवारी जेव्हा 7वीच्या मुली रडत होत्या तेव्हा आम्ही त्यांना विचारले काय झालं. त्या म्हणाल्या की तुम्ही चालल्या तेव्हा तुम्ही पण रडत होते. आम्हाला तेव्हा काहीच वाटले नाही, मात्र नंतरून इतके रडू आले की आम्हाला तर बस. आम्ही व 7वीच्या मुली खूप रडलो. हे पत्र लिहिताना वाटलं की इंग्लिश मध्ये लिहावं, पण विचार केला भावना व्यक्त करायच्या आहेत मला, तर त्याच्यात कोणी इंग्लिश वापरेल का? आपली मातृभाषेतच लिहे ना. आजपर्यंत हे पण माहित नव्हतं की सोनवणे आडनाव तुमच्या माहेरचं आहे का मग सासरचं. येऊनच आम्हाला 1.5-2 महिना झाला तुम्ही चालल्या गेल्या. तुम्ही गेल्या तर असे वाटले जसे आपल्या छोट्या मुलांना सोडून त्यांची आई गेली उडून. का गेल्या हो टीचर तुम्ही आम्हाला सोडून जात होते जेव्हा तुम्ही आमच्या डोळ्यात आवड झालेलं आहे की एवढं गुरु शिष्यामध्ये एवढं प्रेम असतं याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला आपल्या शाळेमध्ये बघायला मिळतं. ही काही साधी गोष्ट नाही. यानंतर मी ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय दादा निरोपार्थी और बापू आणि सोनवणे मॅडम आणि इतर माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे असं म्हटलं जातं की येण्याचा दिवस चांगला असतो, जाण्याचा दिवस चांगला नसतो. पण केव्हा जो येतो त्याला शेवटी एक ना एक दिवस जावंच लागतं. आणि आनंद याच्यात आहे की ते प्रमोशनने गेलेले आहे. आणि सर्वात जास्त खरं बोलायचं झालं तर सोनवणे मॅडम गेल्यामुळे आमच्या 6वी 7वीच्या इंग्रजीची हानी झाली. त्यांची पोकळी त्यांनी या 2 वर्षामध्ये 6 वर्षापासून सुरुवात केली आणि ह्या गेल्या 2 वर्षापासून जी भरारी घेतली. मुंबईला एक विद्यार्थिनी राज्यातून जेव्हा गेले तेव्हा खरोखर म्हणजे आपल्या सगळ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. आणि आता कुठं त्याच्यात थोडं सातत्य येत होतं, पण शेवटी प्रमोशनने त्यांना चांगलं पद मिळाल्यामुळे त्यांना ते जावं लागलं. याच्यात आम्हालाही आनंद आहे, पण दुःख जास्त आहे. कारण का 6 वर्षापासून आमच्या तिघांमध्ये इतका ऋणानुबंध निर्माण झाला होता की आमच्यामध्ये तास घेण्यावरून वाद व्हायचे. मला घ्यायचं नाही, मला घ्यायचंय म्हणजे म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही घ्या याच्यावरून वाद होतात, पण ह्या ठिकाणी मला घ्यायचे याच्यावरून वाद जास्त व्हायचे. आणि माझ्या आयुष्यातले पदवीधर शिक्षक म्हटले की आमच्या तिघांमधला जो ऋणानुबंध आहे याच्या अगोदर मी कधी इतर पदवीधर शिक्षकांमध्ये झालेला नाही. आणि हा ऋणानुबंध कायम म्हणजे
आपल्या जोपर्यंत आणि या नवीन टीमची बरोबर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तो सुवर्ण काळ होता पदवीधरांचा जो असं म्हटलं जातो की तुमचं जे कॉम्बिनेशन होतं तर इतर शाळांमध्ये एवढं कॉम्बिनेशन पदवीधरांच्या बाबतीत तरी बसत नाही आणि त्याचमुळे काय आपल्या शाळेचा नावलौकिक हा वाढला. बापूंच्या बाबतीत तर बापू खरंच अतिशय वेळबघतशीरपणा हा त्यांचा गुण खरंच प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. यानंतर शेवाळे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण ज्यांना आमंत्रित केलेले आहे असे कोर्स सोनवणे मॅडम. तसं बघा तर ज्या दिवशी त्यांना ऑर्डर आली सगळ्यांचं असं धाबत आल्यासारखं झालं की कारण मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या बदल्या झाल्या त्या सोनवणे मॅडम स्वतःहून म्हणायच्या की तुम्ही जर सगळे गेले तर या शाळेचं कसं व्हायचं. आणि म्हणून मग त्यांनी ते गणपतीला सुद्धा त्या ठिकाणी नमस्कारून बोलल्या की यांची कोणाची बदली होऊ नये आणि सगळ्यांनी तसंच राहावं. बाप्पाने ऐकलं पण आणि तसे 2 वर्ष पण गेले. पण अचानक आता या ऑगस्ट मध्ये 10 मध्ये या तारखेला त्यांना जेव्हा प्रमोशन मिळालं आणि प्रमोशन मिळाल्यानंतर आपण म्हणतो की दोन्ही डोळ्यामध्ये एकामध्ये आसू आणि एकामध्ये आसू असं सगळ्यांच्या डोळ्यावर आईची गोष्ट असते. आई आपल्या मुलांची जशी व्यवस्था वगैरे लावून आणि मग सुद्धा नंतर जाते तसंच आपल्या बदलीच्या बाबतीत त्यांनी केलं. आपली बदली कॅन्सल करण्यासाठी देवाकडेच साकडं घातलं आणि देवाने सुद्धा त्याचं साकडं मान्य केलं आणि त्या सगळ्यांची व्यवस्थित व्यवस्था लावून पदोन्नती घेण्यासाठी त्या तयार झाल्या असं म्हणावं लागेल. यानंतर मी त्याचे सरांना विनंती करतो की त्यांनाही त्या भावना अनावर झाल्या त्यांचं म्हणणं मला पण थोडंसं व्यक्त व्हायचंय की त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं. आदरणीय व्यासपीठ आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक त्याचप्रमाणे आदरणीय कोरसर आणि आदरणीय आपल्या सोनवणे मॅडम. तर मी आता जस्ट 2023च्या जून महिन्यापासून आलेलो आहे. परंतु मला जो फील होतोय की नाही मला असं वाटतंय की गेले 10-15 वर्षापासून मी इथेच सर्व्हिस करतो आहे. कारण एक दिवसामध्ये एक अनुभवामध्ये खूप काही गोष्टी कोर सरांनी आणि मॅडम त्यांनी मला शिकवलेल्या आहेत. खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. खरं तर मॅडमांमुळे आपलं शाळेचं नाव LFWच्या माध्यमातून म्हणजे तालुक्यामध्ये किंवा कुठे जिल्ह्यामध्ये सुद्धा तर पोहोचतच आहे. पण कोणी असं अभिमानाने सांगतं की तुमच्याकडे जो LFW उपक्रम आणि मग आम्ही तेव्हा मॅडमांचं नाव सांगायचो ते ती गोष्ट आपल्याला ती फार मोठी देणगी ते देऊन गेल्यात. आपण त्यांचा उपक्रम पुढे चालूच ठेवू. त्याच्यानंतर माझ्याकडनं बोलले जाणार मग सरांना मी बोलत नाही परंतु माझ्या मनातल्या काही गुण आहेत त्या पण मला सांगायचे. जेव्हा मी ह्या शाळेत आली तर बापूंकडे बघून मला वाटायचं की ही व्यक्ती आहे कशी. ही व्यक्ती समजतच नाही बोलत नाही जास्त किंवा ओरडत नाही एकदम शांत. काही दिवसानंतर वाटलं की वागावं तर बापूंसारखं वागावं. कसलंही टेन्शन नाही आपल्या कामाशी मतलब आणि वेळेचं बंधन. आमचं म्हणजे एकदम बॉन्डिंग बहिणींसारखं होतं. कुठलाही प्रॉब्लेम आला सोनवणे मॅडमांना सांगितलं परतच मोबाईल घेऊन यायची. सोनवणे मॅडमांकडे जायची मॅडम मला हे समजत नाही लगेच ते माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायची. मलाही त्यांना विचारताना कुठल्याही गोष्टीची कधीही लाज वाटली नाही आणि त्यांनी मला अगदी लहान बहिणीसारखं सहकार्य केलं. त्या माझ्यापेक्षा मोठ्या असूनही त्या मला नेहमी लहान समजत आल्या आणि एकदम लहान बहिणीसारखी मला वागणूक देत होत्या. ज्यावेळेस आता आम्ही शाळेत येतो बागेकडे बघून खूप वाईट वाटतं. जणू वाटतं की आमच्या बागेतलं पण पाळतो असं मी पुढे असं एकही दिवस जात नाही की बाईंची आठवण येत नाही. कार्यक्रमाचे निरोपात आणि रात्री टीम शाळा ही टीम वर्कने ओळखली जाते आणि त्या टीम मध्ये प्रत्येक माणसाचं त्याचं काम आणि त्याचं महत्व वेगळं असतं आणि त्या रात्री टीम मध्ये ह्या 2 माणसांचं महत्व खूप वेगळं होतं. पण बापूंचं पहिल्यापासून मौनी धोरण अतिशय कमी बोलणं पण कामात मात्र अजिबात. आणि नंतर मॅडम आता जवळजवळ गार्डनिंग साठी इंग्लिश स्पीकिंग साठी शाळा आपली ओळखली जायची तर
सोनल टीचर मुरवडे. आज गार्डन तरी आता पोरं सांगतात. आमच्या मागच्या वर्षी जे आपण गार्डन केलं ना तर ते पूर्ण नाव सर आपल्या सोनल टीचरला जास्त आवडेल ना गार्डनिंग बागायची जास्त आवडेल ना असे ना मग ते रोप म्हणजे पोरं ऑब्झर्वर असतात ते घरी सांगतात काय करतात. आता मध्ये आपल्या शाळेवर सांगितलं होतं अहो त्यांचा नेहरू समारंभ ठेवू म्हणे आपण म्हटलं तुम्ही काय येऊ नका आणि आमचा ठेवून देऊ ते. आणि गावातल्या पालकांसाठी खूप चांगलं होतं बा. का असतं काही काही वेळेला माणसं निघून गेल्यावर बोलून दाखवतात. तोंडावर स्तुती करण्यापेक्षा ज्या वेळेला यांचं प्रमोशन झालं त्यावेळेला गावातून दोघांबद्दल प्रतिक्रिया आल्या. खूप चांगली माणसं होती. त्यांचं इंग्लिशचं असं झालं तसं झालं. आणि शाळेची गुणवत्ता असेल किंवा इतर उपक्रमांमध्ये शाळा नक्कीच अग्रेसर होती. पण आता 1 ते 5चा एक खांब आणि 6 ते 7चा एक खांब ते 2 खांब आपले निघून गेल्यामुळे खरंच ही पोकळी कशी भरून निघेल ते पाहू. यानंतर मी बापूंना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाने नवीन आल्यानंतर त्याही काळातले जुने शिक्षक होते बर्डे सर यारी सर त्यांनी त्या काळात त्यांच्या परीने सहकार्य केलं. आता तुम्ही नवीन आले नवीन मध्ये ठाकरे सरांनी 1 वर्ष सांगितलं कम्प्युटर शिकून घ्या. जर तुम्ही शिकले नाही तर मी तुम्हाला पुढे काही सांगणार नाही. 1 वर्ष त्यांनी प्रश्नपत्रिका काढून दिल्या सगळं काय असेल सगळं आयते करून दिलं. पण आमच्याने काही ते वयमानाने म्हणा काही म्हणा कंटाळा म्हणा आम्ही काही शिकलो नाही. आणि त्यांची जळ आता थोडीशी बसते. आदरणीय दादा माझे सहकारी बंधू भगिनी सहकारी म्हणण्यापेक्षा माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणणं जास्त सोपं वाटतं. मी उभी राहिली पण आठवणींनी माझं डोकं अतिशय जड होऊन गेल्यासारखं वाटतं. गेल्या 6 वर्षातल्या सगळा भूमिका एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून फिरताना मला दिसू वाटतं. ज्यावेळी प्रमोशन साठी तर फाईल टाकली गेली पहिलं प्रमोशन मला मिळालं नाही. मला थोडं 2 दिवस वाटलं की माझ्यापर्यंत यायला नको होतं असं मला वाटलं. मिळालं नाही त्याचं दुःख नव्हतं मला पण माझ्यापर्यंत यायलाच नको होतं हे दुःख मला होतं. मग मी नंतर विसरून गेली आणि या मुख्याध्यापकांच्या ओळखीने मला गॅरंटी पण नव्हती. पण मी विचार केला की आपण रिटायर इथेच होणार. मी एक ठाकरे सरांना पण बोलली. ठाकरे सर म्हटलं मी 27 पर्यंत इथेच काही टेन्शन नाही म्हटलं. आणि जेव्हा मी तिथे स्क्रीनच्या पुढे उभी राहिली भरपूर सोयीचे गाव होते. मला सावतावाडी होतं अजून रोडवरचे गाव होते. पण मग म्हणजे योगायोग असेल की काय आजच्या रात्रीच आम्ही आणि मायावती जेवढे फिरायला गेलो त्यांना म्हटलं तुमचा पट किती आहे वयवाड्याचा पट किती आहे पुन्हा म्हणे चेतन सरांना फोन लावते म्हणे. आणि त्यांनी फोन लावला आणि योगायोग असं की मला तेच गाव मिळालं. म्हणजे इच्छाशक्ती बघा कशी असते माणसाची. आणि मला वाटलं बापू घेणार आहे वयवाडा म्हणून मी वयवाडा म्हणजे मला मिळत नाहीच माझ्या डोक्यात. पण जेव्हा मी तिथे ते स्क्रीनवर घेतलं आणि त्यांनी सांगितलं लगेच ऑर्डर घ्यायची म्हणजे ऑर्डर तर घेतली हातात पण सगळे तुमचे चेहरे आणि शाळा माझ्या डोळ्यापुढे फिरायला लागले. मी एका डोळ्यातून तर आनंद वाटत होता दुसऱ्या डोळ्यात माझं दुःख होतं की मी प्रमोशन घेऊन चूक नाही करत आहे. मी या सगळ्यांना मुकणार आहे. त्याच क्षणी त्याच हॉलमध्ये मला वाटलं माझ्या मैत्रिणी पण भेटल्या आम्ही तुझी सोय झाली असं झालं. तो म्हटलं ते सगळं आहे पण माझी एक बाजू दुरावणार नाही.